नमस्कार मित्रांनो, सगळ्याला आज गणेश जयंतीच्या हार्दिक अशा सगळ्या माझ्या सर्व फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. तर आज जाणार आहे आईचं आधार कार्ड अपडेट करायचं, तिकडे घेऊन जायचं बोलवले, तर जाऊन येतो. चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला. गुड आफ्टरनून. दुपारचा टाईम झाला आहे, 12 वाजली आणि आज मी पोस्ट मास्तरला फोन केला, म्हणलं आईचं आधार कार्ड अपडेट होईल. ती म्हणला कांदारला का काही कॅम्प आहे वाटतं. तर हो आता आई आली या, ऐकायला न्यायला आली, आईला घेऊन जाणार आहे. बघतो आता काय गेल्याशिवाय भाग नाही, हेल्पटा होत होतं काय घरकुलाच पैसे येऊन जमायत भाऊस आहे म्हटलं. आज गेलो तर भाऊस बेत होतं, पैसे जमायत पण आधार कार्ड अपडेट झाल्याशिवाय म्हणलं आम्ही पैसे देऊ शकत नाही. तर घरी जरा बांधकामाचं राडा तसं चालू आहे, सगळं फडची बसवायला. मग आई म्हणलं आईला घेऊन जावं. मग आई राहणारच आहे अजून. मग म्हणलं बघू आता काय हेल्पटा तर होते, काय होते कोणाला, देव जर बऱ्यावर असला तर होईल. या म्हणलं ते पोस्ट मास्तर. मग आता जाऊन तर बघतो काय होते काय नाही. ते झालं तर चांगलंच झालं. आता इथनं कांदारा 20 किलोमीटर आहे, रस्ता खराब आहे, पण गेल्याशिवाय भाग नाही, काहीतरी केल्याशिवाय भाग नाही. आई या लागली चालेल तिकडनं. जेवण केलंय काय का नाही? हा मग छान पाव खाल्ला का नाही? काय वडापाव आणाय पाहिजे होता, मी आणला. काय हेल्पटा दिवशी हेल्पटा झाला, पण आज बघून येतो जाऊन. झालं कंधारला बोलवली, कंधारला जायचं. बस आता लवकर जाऊन काय असं झालं तर बरं झालं, नाही झालं तर मग काही नाही काय. इकडे पाय टाकून बस, रस्ता लय खराब आहे. जाऊन येतो एकदा, बघा तिथे गेलो काय होते. कॅम्प आहे वाटतं का काय कोण. दुईकडचं असंच बस पाय टाकून माझ्यासारखं. रस्ता खराब आहे पुढचा, हादरे रस्त्यात. तर चला मित्रांनो, येतो जाऊन, मग काय होते काय नाही बघू. अजून तिथं आधार कार्ड अपडेट झाले, आता झाले तर 2-3 दिवसांनी होईल म्हणल्यात ते. बरं झालं तरी एवढ्याला वाल्यासारखं. चला मित्रांनो, आम्ही कंधारमध्ये आलतो, लय लांब आलतो अपडेट करायला. तर अपडेट झाले, नंबर दिल्यावरती सर म्हणले की तुमचं 2-3 दिवसात अपडेट होईल, तुम्हाला मॅसेज येईल. तुम्हाला आता प्रोसेसला पडले. तर चला मग, अजून आईनं काय जेवण केलं नाही. आता इथं वडापाव असला तर घेईन. बघा किती आधार कार्डाला आता घरी जायचंय, किती उशीर, किती दिवस झालं आबततोय. त्यांनी पोच पण दिली आता. तर 2-3 दिवस होईल म्हणले. आता अंगठा एक बसला डोळ्याचं, ते बसलंय आता. पण ते आता 2-3 दिवसांनी मला मॅसेज येईल, ते प्रोसेसला पडलंय. आता ते झाल्याशिवाय घरकुलाचं पैसे येत नाही. ते लय जीवाला आले आता पैशाचं, त्याच्यामुळं एवढं लांब यावं लागलं. तिथला वडापाव घेऊन जाताना तुला 2 गाडीवर बसून मग बदलं नाही बिचारा, लय झटला. लांब कंधारमध्ये इथं हे होतं, गर्दी पण होती शाळेतल्या मुलांची, त्याच्यामुळे मी काय आतला व्हिडिओ काढला नाही. आणि ते बिचारा लय आबदला, अर्धा-पाऊण तास घालवला आमच्यासाठी त्यांनी, एवढी गर्दी असून सुद्धा. धन्यवाद दादा तुमचं. तर एक दिवशी तिकडे गेलो की आबदलं, काही नुसतंच नाही होय करून हे झालं. चला मित्रांनो, अजून अन्न-पाणी नाही, जेवण पोटाला काय नाही, आईला बी नाही मला बी नाही. तर लांब आता इथनं 20-25 किलोमीटर जायचं, पण हेल्पटा होईना, पण हेल्पटा नाही झाला लांब का असताना पण. चला आता मित्रांनो, घरी जायचंय. मग प्रोसेसला पडले, त्यांनी पोच पण दिली आहे. चला मग आता घरी गेल्यावर आईला वडापाव घेऊ, कारण आता स्वयंपाक कधी करायचा. तर आधार कार्ड अपडेट करून आले, लांब गेलो 20-25 किलोमीटर कंधारला.
आता झालो आहे. आईला भजी आणलं होतं आणि वडापाव ते दिल्यात खायला, कारण ते आमची वहिनी दादा बी कुठं गावाला गेली त्यामुळे जेवण काही बनवलं नव्हतं. एक चपाती होती, भजी 2 वडापाव आणलं. आई म्हणली ती खाते. आता चालू आहे, तर मी काय अजून जेवण केलं नाही. आणि मी चाललो आता हॉटेल, ह्यांना चहा आणायचं आहे, कामगार आहेत त्यांना. मग आता घरी सगळं सामान इकडे तिकडे झालेलं आहे, घरी काही बनवत नाही मी चहाच पित नाही, त्याच्यामुळं आता हॉटेलात आणतो चहा. कारण आज घरी आलो आहे. आता कामगार म्हणली चहा नाही, गार काहीतरी आणा, तर आता चहा पितो त्यांना. तर हॉटेलमध्ये भेटतोय चहा. घेत आहे 10च करल. मला वाटलं बाकीचे गेले की महागारी, मला वाटलं 20 जण आहेत. चहा घेता आमच्या घेतात बनवते ते चहा, एकच नंबर लागतो चव प्यायला. मी ती चहाच पेत नाही, घरी औषध चालू आहे आयुर्वेदिक, त्याच्यामुळं चहाच हेच नाही. ती कोणाचं आहे? पेशल काय? पेशल आहे होय. बघ चहा किती गडद आहे, नुसत्या दुधाचाच आहे. पितळ्याच्या पात्यातले चहा प्यायला एकच नंबर चव लागते, आहे ना कशाला? पितळ्याच्या पातेल्यातली चहा प्यायला एक चवली बाहेर लागते. आणि काही दुकान आहे इकडं, सगळं भेटते असं दुकानात. इथं थंड पेय आहे, लहान पोरांचं सगळं. आज कोणवार आहे? गुरुवार आहे की नाही? ते पोरले असते, वर शाळा गेल्यानंतर लय गर्दी असायची, तरी पण लय असते. तर सकाळी थंड पेय सगळं भेटते, जे पाहिजे ते तुम्हाला. आणि लहान पोरांचं पण सगळं भेटतंय. ती पोरं म्हणली चहा इथला चांगला असतो, घेऊन येते. फडची बसवायला आली ती. काय माहिती, म्हणली चहा मालिक चहा लेखी आहो ना जरा. सकाळीच म्हणली होती, पण मला काम होतं. त्या आईचं आधार कार्डचं अपडेट होत नव्हतं, घरकुलाचं पैसे येऊन पडल्यात आहे. आणि ते आधार कार्ड अपडेट होते म्हणून कंधारला गेलं तर कॅम्प होता. ते झालंय 2-3 दिवसात प्रोसिजर. म्हणलं पैसे जमायचे, पण अपडेट झाल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. त्याच्यासाठी सकाळ बिगर आणा पाण्याचं गेलोय आज. झालं ती म्हणलं 2 दिवसात होईल, म्हणलं मेसेज येईल तुम्हाला. ते डवळच चहा प्यायचं थंड. पेट्रोल इथं मिळतं काय? पेट्रोल तिकडे केलं ना दुकानात. कुठं? समोर बघा तिकडे पेट्रोल. तो का ते समोरचं दुकान आहे का? हा, तिथे मिळतं. बरं. किराणा दुकानात पेट्रोल मिळतंय. करांना चहा घेऊन चाललोय आता. चहाची तलब झाली म्हणून चहा त्यांनी मागवलाय. अहो घरी लय आपदाय, सगळं सामान पडले, कुठं केलंच नाही ऑनलाईन. जेवा कधीच आता जेवायला? अहो काय नाही, सकाळ धरून ते आधार कार्ड अपडेट करायला गेलतो, अजून झालंय आताशी आलोय. ती माणसं म्हणली आज तुम्ही घरी आहे महाराष्ट्र 76 द्या की. मग चाललंय घेऊन आता. चहा घेऊन चालले. चहा आणून दिला, मी आता पाणी मारायला लागले. आणि आधार लिंकच होईल म्हणलं की हे 2-3 दिवसात मेसेज येईल. बदल्यासारखं झालंय, पण झाल्याशिवाय अजून मला गॅरंटी वाटत नाही. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.